प्रतिनिधी विधानभवनातून उदय जाधव आपल्यासोबत आहेत। उदय, आपण पाहतोय आता भाजपकडून जोरदार अंबादास दानवेंविरोधात घोषणाबाजी केली जाते, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येते। उदय, माझा आवाज पोहोचतोय का तुमच्यापर्यंत? तरी थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये सत्ताधारी विरोधक विविध मुद्द्यांवर आमने-सामने येत असतात आणि त्यात अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांच्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीकडून केला जातोय आणि त्यासाठी आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी सगळे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर दिसतात आणि जोरदार घोषणाबाजी करतायत, अंबादास दानवेंच्या राजीनाम्याची मागणी करतायत। तर पार्लमेंटमध्ये राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा सुद्धा या ठिकाणी निषेध दर्शवला जातोय। पुन्हा एकदा जर आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे। उदय, आपण इथे समोरची दृश्य पाहतो, विधान भवनाच्या पायऱ्यांवरती भाजपचे आमदार निदर्शनं करतायत। काल विधान परिषदेमध्ये ज्या प्रकारे शिवीगाळ प्रकरण झालेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी भाजपचे आमदार प्रसाद लाड हे ते निदर्शन करायला आले। त्यांना समर्थन देण्यासाठी भाजपचे आणि शिवसेनेचे इतरही आमदार जे आहेत ते सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। या सहभागी आमदारांमध्ये पुढच्या पायऱ्यांवरती आपल्याला सदाभाऊ खोत देखील जे आज विधान परिषद निवडणुकीचा भाजपकडून उमेदवारी अर्ज जे आहे दाखल करण्यासाठी आलेले आहेत ते देखील इथे पायऱ्यांवरती बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। थोड्याच वेळात पंकजा मुंडे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, ते देखील आज विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आपण पाहतो आहोत की विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती कशा प्रकारे निदर्शनं जी आहेत ती इथे सुरू झालेली आहेत। राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे लोकसभेमध्ये वक्तव्य केले त्याचा देखील निषेध जे आहे तिथे भाजपचे आमदार करताना जोरदार घोषणाबाजी जी आहे ती इथे सुरू झालेली आपल्याला इथून पाहायला मिळते आहे। तर नाशिकमध्ये सुद्धा भाजपने आंदोलन केलेलं आहे आणि लोकसभेच्या केली पाहिजे नक्कीच। पण ज्या पद्धतीची भाषा अंबादास दानवे यांनी वापरली आज संसदीय अंबादास दानवे तर त्यापेक्षा गंभीर भाषा वापरली, म्हणजे आई बहिणीचा उद्धार करून त्यांनी जो पद्धतीने शिवीगाळ केलेली आहे ही बाब अतिशय गंभीर आहे। त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांना निलंबितच केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने सुद्धा आपली भूमिका जाहीर करायला पाहिजे। उद्धव ठाकरेंनी भूमिका निश्चित ज्या पद्धतीने ते इतका गलिच्छ भाषेमध्ये सभागृहामध्ये ऑन रेकॉर्ड ते बोलतायत, समोरच्या सन्मान्य सदस्यांच्या आई बहिणीचा उल्लेख त्या ठिकाणी करतायत, मला वाटतं हे कुठेही शोभणारं नाहीये, संसदीय परंपरेमध्ये बसणारं नाहीये आणि म्हणून उद्धवजींनी सुद्धा त्यांची भूमिका या बाबतीमध्ये जाहीर करावी, कारण ते त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, ते विरोधी पक्ष नेते आहेत, त्यामुळे त्यांनी सुद्धा आपली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली पाहिजे। नक्कीच। पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंबादास दानवे म्हणतात की मी माझी भूमिका मांडलेली आहे। संजय राऊतांनी टीका केली आहे, ते म्हणतात की बाहेरून आलेले या सगळ्या टोळ्यात हे मूळचे भाजपचे नाहीयेत। बाहेरून आले का आतून आले का तुम्हाला असा त्या ठिकाणी बोलण्याचा अधिकार आहे का? कोणाच्या आई बहिणीचा उल्लेख करून त्याला शिवीगाळण्याचा त्यांचा तुम्हाला अधिकार आहे का? हे त्यांनी सांगावं ना। आता कोण बाहेरून आलंय, कोण आतून आलंय, कोण कुठून आलंय हा विषय इथे आहे का? पण तुम्ही सदस्यांची सरळ आई बहिणीचा उल्लेख करून शिवीगाळ कराल एवढ्या शिवराळ भाषेमध्ये, तर हे अजिबात शोभणारं नाहीये, हे कुठे कमवून घेतलं जाणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की त्यांच्यावर कारवाईच करावी। नक्कीच। पण ते असं म्हणतात की अंबादास दानवे कालपर्यंत व्यवस्थित वागत होते, त्यांनी जे केलंय ते योग्य केलंय, त्यांची बाजू घेतात संजय राऊत, काय म्हणाल याबद्दल? मला वाटतं इतक्या खालच्या स्तराला शिवसेना चाललेली आहे, उद्धव उबाठा गट, विशेष करून संजय राऊत ज्या पद्धतीने बोलतायत, खरं म्हणजे त्यांच्याकडून कोणाला अपेक्षाच नाहीयेत, पण अंबादास दानवे एका पदावर या ठिकाणी आहेत, जबाबदारीने त्यांनी वागलं पाहिजे, ते विरोधी पक्ष नेते आहेत आणि एखादा विषय समोरच्या नेत्या आमदारांनी मांडला सदस्यांनी सदनामध्ये, तर अशा पद्धतीने त्याला शिवीगाळ करणं, इतक्या आरवच्या भाषेमध्ये बोलणं, त्याच्यावर धावून जाणं, मला वाटतं हे कुठेही खपवून घेण्यासारखं नाहीये। म्हणून सभापतीकडे मी मागणी केलेली आहे की त्यांच्यावर कठोर कारवाई त्यांनी करावी, त्यांचं निलंबन त्या ठिकाणी करावं। शिवीगाळ करणाऱ्या नेत्याची पाठराखण करते शिवसेना, काय म्हणाल? मला वाटतं शिवसेना आजकाल इतकं खालच्या थराला चाललेली आहे, त्यांचा स्तर इतका खाली चाललेला आहे, तो खरं म्हणजे अपेक्षितच नाहीये। पण कोणी काही करा, कोणी कोणालाही शिवीगाळ करा, काही उल्लेख करा, पण आम्ही त्याची पाठराखण करू, ही भूमिका मला वाटतं सध्या उबाठा गटाची आहे, ती मात्र संसदीय कामाला न शोभणारी आहे।
राहुल गांधी ने जिस तरह से बयानबाजी कल सदन में की है, पार्लियामेंट में की है, उसका निषेध हम यहाँ पर कर रहे हैं। समस्त हिंदू धर्मियों का, हिंदू भाइयों का उन्होंने अपमान वहां पर किया है। हमारे भगवान के फोटो बताकर जिस तरह से उन्होंने टीका टिप्पणी की है वो बहुत गंभीर है। इसलिए हमारी ये मांग है कि उन पर सदन में कार्रवाई की जाए। राहुल गांधी का जो हिस्टोरिक दिमाग का कल था, बीजेपी को समाज पे जो हम अटैक नहीं कर रहे हैं, बीजेपी पे अटैक कर रही है। ऐसा नहीं, उन्होंने समस्त हिंदू समाज को गाली दी है। मैं तो ऐसे ही कहूंगा, समस्त हिंदू समाज के बारे में सवाल उठाया है। उनको ही कटघरे में कर दे कि आप हिंदू हो या नहीं। तो मुझे लगता है ये बात बहुत गंभीर है। आज प्रधानमंत्री जी उसका जवाब देंगे, लेकिन हमारी ये मांग है कि राहुल गांधी पर भी कार्रवाई, सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए। तर दानवे यांनी जी शिवीगाळ केलेली आहे यासाठी आता प्रसाद लाड आणि भाजपचे आमदार चांगलेच आक्रमक झाले आहेत। तर अंबादास दानवे यांच्या निलंबनाची आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। तर विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांकडनं आंदोलन केलं जात आहे। सगळ्यात आधी प्रसाद लाड हे एकटेच या पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसले होते आणि त्यानंतर भाजपचे सगळेच आमदार या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्या या भूमिकेनंतर आता आजचं विधिमंडळातील कामकाज नक्कीच वादळी ठरण्याची शक्यता आहे। कारण ज्या पद्धतीने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आई बहिणीचा उच्चार केला आहे चुकीचं आहे असं मत प्रसाद लाड आणि भाजपच्या नेत्यांनी इव्हन भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केलेलं आहे। विरोधी पक्षनेत्याला हे किती योग्य वाटतं याचा विचार करायला हवा आणि याबद्दल मला उद्धव ठाकरेंना देखील विचारायचं आहे की मी स्वतः किती बहादूर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न अंबादास दानवे यांनी केलाय। आम्ही सुद्धा लालबाग परळमध्ये मोठो झालो आहोत अशी भावना प्रसाद लाड यांनी व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे आजचं एकूणच विधिमंडळातील कामकाज आता वादळी ठरणार हे निश्चित आहे। तर या ठिकाणी आता विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विधान परिषदेचे आणि विधानसभेचे आमदार एकत्र बसून आंदोलन करताना दिसतात। हातात त्यांनी फलक सुद्धा घेतलेला आहे। अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी एकीकडे केली जाते तर राहुल गांधींनी काल पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये जे वक्तव्य केलंय त्या वक्तव्याचा सुद्धा निषेध या ठिकाणी व्यक्त होतोय। तर आपल्यासोबत आहेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी। अंबादास दानवे, आज भाजपचे सगळे आमदार एकवटलेत, त्यांनी आंदोलन सुरू केलंय। प्रसाद लाड यांची मागणी ठाम आहे की तुम्ही राजीनामा द्यावा। बरं बरं, प्रसाद लाड राजीनामा मागायचा, मी राजीनामा द्यायचा का? हा, प्रसाद लाड त्याच्या पार्टीत दादागिरी करावी, आम्हाला शिवसैनिकांना दादागिरी करायची गरज नाही। त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही ज्या पद्धतीने शिवीगाळ केलेली आहे, आई बहिणीचा उल्लेख केलेला आहे, यावरून प्रसाद लाड यांना ठेच लागलेली आहे। अशा पद्धतीने सभागृहामध्ये शिवीगाळ करणं हे योग्य नाही आणि त्यामुळे तुमच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। तुमची भूमिका काय असणार आहे? तुम्ही आज माफी मागणार का? ते योग्य आणि अयोग्य सभापती ठरवतील। प्रसाद लाड काही जज नाही नेमलेले, त्याने त्यांचे धंदे करावा, कंपन्या सांभाळावा आणि दलाली करावी। दानवेजी, तुम्ही तुमच्या वक्तव्यावर ठाम आहात का? कारण भाजपकडनं सुद्धा मागणी होतीये की सभागृहाची माफी मागावी। ठाम आहे मी ठाम। पण सभागृहामध्ये एक तुम्ही जबाबदार नेते आहात, विरोधी पक्ष नेते आहात, त्यामुळे अशा पद्धतीने शिवीगाळ करणं एका जबाबदार नेत्याला कितपत योग्य आहे? जबाबदार नेता मी पण माणूस आहे। जबाबदार असलं का काही सहन करायचं काय यांचं, त्या भाजपवाल्यांचं? हा, काही कुठं करणार, त्यांची काय जागिरी आहे का? कोणत्या सभागृहात काय बोलायचं, कोणते नाटकं करायचे, नाचायचं, हे काय त्यांची जागिरी का? सभागृहामध्ये अधिवेशनामध्ये सत्ताधारी विरोधक आमने सामने येतात, मात्र दानवेजी तुम्ही जसं म्हणताय की मी सुद्धा एक माणूस आहे, तर संसदीय भाषा वापरून तुम्ही विरोध दर्शवू शकत होतात। शिवीगाळ कशासाठी? त्यांनी पण संसदीय वापरली, ते कुठं संसदीय हातवारे करत होते का? संसदीय भाषेत ते सभापतींचा निर्देश घेऊन बोलत होते का? मग संसदीय काय मला एकट्याची जबाबदारी का? सगळ्यांची जबाबदारी आहे, त्यांची पण जबाबदारी आहे। हातवार करणं आणि शिवीगाळ करणं दोन्ही गोष्टींमध्ये विरोधाभास आहे। जवळ असता तर कानाखाली वाजवली असते। अंबादास दानवेजी, प्रसाद लाड सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रसाद लाड, दानवेंचं म्हणणं आहे
की मी जे वक्तव्य केलंय त्यावर मी अद्यापही ठाम आहे. त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही सभागृह चालायला देणार नाही. काळ्या दगडावरची रेस आहे. त्यांचं निलंबन झालंच पाहिजे. दानवेजी, प्रसाद लाड म्हणतात जर तुम्ही सभागृहामध्ये राजीनामा दिला नाही, तुमचं निलंबन झालं नाही तर आम्ही सभागृह चालवू देणार नाही. काळ्या दगडावरची रेग आहे. पुन्हा एकदा जाऊयात प्रसाद लाड यांच्याकडे. प्रसाद लाडजी, अंबादास दानवेंनी फोन कट केलेला आहे. अंबादास दानवेजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? तर दोघांकडनंही फोन डिस्कनेक्ट झालेला आहे. मात्र नुकतीच प्रतिक्रिया दिलेली आहे विरोधी पक्षनेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे की मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, त्यामुळे मी कोणत्याही प्रकारचा राजीनामा देणार नाही किंवा मी माफी मागणार नाही, असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना केलेलं आहे. तर प्रसाद लाड यांनी सुद्धा न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया दिलेली आहे. ती म्हणजे अंबादास दानवेंचा राजीनामा घेतल्याशिवाय किंवा त्यांचं निलंबन झाल्याशिवाय सभागृह चालवू देणार नाही. त्यामुळे आजचं सभागृह नक्कीच वादळी ठरू शकतं. मात्र अंबादास दानवे आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. अंबादास दानवे यांनी जी काल शिवीगाळ केलेली आहे, प्रसाद लाड यांच्यावर जे आरोप केलेले आहेत, तर मी एक माणूस आहे आणि उत्तराला ते प्रत्युत्तर होतं आणि त्यामुळे मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याची प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतशी बोलताना अंबादास दानवे यांनी दिलेली आहे. तर दुसरीकडे प्रसाद लाड यांनी न्यूज 18 लोकमतला बोलताना सांगितलंय की अंबादास दानवे यांचं आज विधान परिषदेमध्ये सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं जोपर्यंत निलंबन होत नाही, राजीनामा त्यांचा घेतला जात नाही, तोपर्यंत आम्ही सभागृह चालवू देणार नाही. आणि थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय की विधान भवन परिसरातली ही लाईव्ह दृश्य आहेत. या ठिकाणी एकीकडे भाजपकडून अंबादास दानवेंविरोधात आंदोलन केलं जात आहे, तर दुसरीकडे विरोधक आपल्याला दिसत आहेत ते अंबादास दानवे यांच्या समर्थनार्थ आता उतरलेले आहेत, एकवटलेले आहेत. त्यामुळे आजचं सभागृह जे आहे, दोन्ही सभागृह वादळी ठरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. विजय वडेट्टीवार आणि विरोधक आपल्याला